जन्मापासून अपंग आहे. मी 100% अपंग आहे आणि मिसेस 85% अपंग आहे. त्यामुळे आमचं काही 1500 रुपयामध्ये भागत नाही आणि 2 अपत्य आहे. अपत्यांना माझे नाव संतोष बबन फुले, राहणार लांडेवाडी पिंगळवाडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. इथला रहिवासी लांडेवाडी नारोडी फाटा. आता आमचे बच्चू भाऊ उपासनाला बसले आहे आणि त्यांच्या केसाला हानी झाली नाही पाहिजे आणि दिव्यांगाच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण झाल्या पाहिजे आणि उपोषण लवकर सुटलं पाहिजे. ही आमची ईश्वरचरणी आणि देवाचरणी प्रार्थना. आणि अपंगासाठी वेळेवर निधी येत नाही. त्यासाठी 3 महिन्याचे DBT 3 महिन्याचे पैसे नव्हते आले. त्यासाठी आम्हाला तहसीलदार कार्यालयामध्ये जावं लागले. तिथून मग ते म्हणले नंतर आलं पुढच्या महिन्यात येईल. हे असं तसं करून मग अजून 2 महिन्याचे पैसे राहिलेले आहेत. त्यासाठी अजून कसंच करायला लागत आहे. त्यामुळं आम्हाला काही 100% अपंग असताना आम्हाला जाता येत नाही. त्याच्या पाया पडायला लागतात. त्यामुळं हे गाड्यामध्ये आम्हाला पटकन चढता येत नाही. हे काही नाही. त्यामुळं खूप अडचणी येतात. माझे नाव सर संतोष फुले. मी इयत्ता 6 मध्ये शिकते. माझे आई वडील अपंग आहेत. मला शाळेची फी भरायला पैसे नसतात. वेळेत भरावे लागतात पण पैसेच नसतात घरी. कोणी पैसे दिले नाही. त्यामुळे आमचं घरकुल मागं गेलेलं आहे. आर्थिक अडचणी आल्यामुळे ना घरकुल बांधायला सुद्धा पैसे नव्हते आमच्याकडे. त्यामुळे मग काय हे 2 मुली सांभाळायचे ते पण आम्हाला अडचणी येतात. मग ते आमचं घरकुल असं गेले 1 लाखामध्ये घरकुल होत नाही. त्यामुळे मग काय सरकारी 1 लाखामध्ये होत नाही. ते मग सरकारने बांधून द्यावं का नाही हे घर. 5 लाख रुपये द्या पाहिजे सरकारने. मग स्वतः सरकारने हे घर बांधून द्यावं असे. त्यामुळे अडचणी मग अपंगाला येतात का मग ते कुठून आणणार, काय करणार हे असं मग होतं का नाही. आता एक कुटुंब सांभाळायचं म्हणजे अपंगाला ते जमत नाही. 2 पोरं 1 बायको. मग ते कुठून आता महागाई किती, गॅस वाढले, ते किराणा हे वाढले. त्यामुळे कुठून आणायचं पैसा, मग कुठून जमा करायचा उद्योग. आणि दुकानामध्ये ते भागत नाही. 100 रुपये रोज धंदा होतोय. 100-200 मध्ये काही भागायचं. 30 रुपये काही रोज सुटणार आहे. त्यामुळं मग सरकारने जास्तीत जास्त आम्हाला दिव्यांगासाठी मदत करावी. ही बच्चू कडू आंदोलनावर बसले त्यांची आम्हाला साथ आहे. आम्ही त्यांना साथ देऊ आणि त्यांनी सरकारने आमची मागणी पूर्ण करावी ही आमची तळमळ आहे.
बच्चू ते दिव्यांगासाठी बसलेले आहे. त्यासाठी वाढ वयासाठी बच्चू आमच्यासाठी प्रयत्न करतात. ते जास्तीत जास्त 6,000 वाढावा आणि दिव्यांगांचा उद्धार व्हावा यासाठी आम्हाला 1500 मध्ये भागत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त पेन्सिल दिले तर आमचं कुटुंब आणि वरांचं शिक्षण चालेल.